सकाळ सकाळ माझी अंघोळ बाजूला सारून मी ते इडलीची भांडी घासत होते, कारण आज इडलीचा अचानकच बेत ठरला होता. मिस्टरांनी नारळ फोडून दिला चटणीसाठी आणि खोबरं काढायचं काम माझ्यावर टाकलं, जे की खूपच वेळकाऊ होतं, म्हणून मी ते नंतर करायचं ठरवलं. काल रात्री ना किटलीतलं सगळं तेल संपलं होतं, पण काल रात्री पिशवीतून तेल काढायचं काम ना मी आजवर ढकललं, कारण मला काल रात्री खूप जास्त कंटाळा आला होता आणि आता सुद्धा मला तेल काढायचा कंटाळाच आला होता. किटलीत तेल काढून एका मिनिटाच्या आतच होऊन जातं, पण ना या गोष्टीचा मला खूप जास्त कंटाळा येतो. तुम्हाला पण तेल काढायचा कंटाळा येतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. तेल काढून झाल्यानंतर इकडे म्हटलं इडलीचा एक राऊंड बनवायला ठेवूया आणि गंमत अशी झाली की इडलीची 4 प्लेट्स आहेत आणि 3 प्लेट्समध्ये इडलीचं पीठ मी भरलं. नंतर माझ्या लक्षात आलं की इडलीची 2 नंबरची प्लेट मी भरायलाच विसरले. मग पटकन सगळ्या प्लेट्स बाहेर काढल्या आणि 2 नंबरची प्लेट भरून परत व्यवस्थित इडली बनायला भांड्यामध्ये ठेवून दिली. इडली बनताय तोपर्यंत इकडे ना चटणीसाठी खोबरं काढायला घेतलं आणि जे की मला बिलकुल जमत नव्हतं. किती आपटलं फोडलं तरी पण थोडंफार खोबरं निघालं. ते म्हणाले थांब मी तुला काढून देतो. मग त्यांनी थोडंफार खोबरं काढून दिलं. नंतर मी विचार केला की जेवढं खोबरं निघाले तेवढ्याची चटणी मिस्टरांच्या टिफिनला होईल एवढी बनवते, कारण सगळं खोबरं काढत बसले असते तर चटणी बनवायला उशीर झाला असता आणि परत मिस्टरांच्या टिफिनला आणि परत त्यांना ऑफिसला जायला उशीर झाला असता. चटणी बनवेपर्यंत ना इकडे मस्त इडल्या तयार झाल्या होत्या. मग त्या पटकन गार होण्यासाठी इडलीच्या सर्व प्लेट्स बाहेर काढून ठेवल्या. इडल्या गार होईपर्यंत ना चटणीसाठी फोडणी पात्रात फोडणी तयार केली. सटकलाच आणि बघा एकतर गडबड होती आणि त्यात ना फोडणी पात्र पकडीतून सटकलंच माझ्या हातातून. नशीब पायावर नाही पडलं. फडक्याने फोडणी पात्र पकडून इथे चटणीला फोडणी देऊन घेतली आणि मग इडल्या गार झाल्यानंतर इडल्या एका भांड्यामध्ये काढून ठेवल्या आणि आधी तर मिस्टरांचा टिफिन रेडी करून त्यांना दिला. इडली बघून माझ्या सुद्धा पोटात आग पडली होती, म्हणून मी आधी तर नाश्ता करून घेतला आणि त्या नाश्ता करून झाल्यावर पटकन सर्व रूम झाडून घेतल्या, लागलीच फरशी पुसून घेतली आणि मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन देवपूजा केली. तुळशीला पाणी घालून सर्व झाडांना पाणी घातलं आणि आम्ही दोघेच जण आहोत, पण इडल्या मी खूप जास्त बनवल्या होत्या, त्यामुळे सकाळी नाश्ता तर केलाच आणि दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा इडली आणि चटणीच खाल्ली.